सुन्न सुन्न झालेले राजे संजीवनी माचीकडे पुढे न जाता तसेच माघारी फिरले. रानराघू, बोरड्या, धनछडी या पक्ष्यांचे कितीतरी थवेच थवे गडाच्या माचावरून कलकलत झेपावत गुंजन मावळाच्या रुखाने मावळतीला चालले होते. त्यांचा कलकलाट नेहमीसारखा बिनघोर नव्हता, बेदरट, कातरलेला होता. राजांना तो जाणवला. ते पक्षी दिल्लीरच्या तोफखान्यातील भांड्यांच्या उडणाऱ्या भयानक दणक्याने बेदरून करेपठार सोडून गुंजन मावळ्याच्या आसऱ्याला चालले होते. नवख्या रानाशी जमवून घेताना त्यांचा कलकलाट बदलला होता. राजांनी कर्माजीबरोबर मिर्झा राजाला थैली पाठवली होती. 2 किल्ले देऊ करून तहासाठी हात पुढे केले होते. आदिलशहाच्या विजापूरवर चाल घेण्यास मिर्झा राजाला ससैन्य मदत करू असे सुचवले होते. हरत तऱ्हेचा डाव राजे राजपुतांवर टाकू बघत होते. मध्यंतरी कुर्तोजी गुजरांनी मिर्झा राजाच्या गोठात घुसून त्याच्यावर नंग्या हत्याराची चाल करू बघितली होती, पण कुर्तोजी पकडले गेले होते. मिर्झा राजाने त्यांना एक घोडा व तलवार पेश करून मुद्दाम इतमामाने सोडून दिले होते. राजांना डिवचण्याची एकही संधी कावेबाज मिर्झा वाया जाऊ देत नव्हता. पुरंदरच्या वेढ्यातील माणसे उचलून त्याने राजांचा मुलूक लुटण्यासाठी फेकली होती. रात्री बेरात्री ते घोडेस्वार मशाली नाचवीत थेट राजगडाच्या पायथ्याशी दौडत होते. मिर्झा राजाच्या गोटातून परत आलेल्या कर्माजीला बाळाजी आवजींनी राजांच्या समोर पेश केले. कर्माजीचा चेहरा पडला होता. मुजरा करून त्याने कमरेला लटकवलेली मिर्झा राजाची थैली राजांच्या हाती दिली. राजांनी ती बाळाजीच्या हाती दिली. बाळाजी चिटणीस मिर्झा राजाचे पत्र वाचू लागला. आमची शाही फौज आसमानातील ताऱ्याप्रमाणे असंख्य आहे. तुझा पहाडा खाण्याचा मुलूक तिला अजिंक्य नाही. आमच्या घोड्याच्या टापाखाली कुठलाही मुलूक तसनस होऊन जाईल. जीवाची खैर असेल तर बादशाही चाकरी पत्करू शरण ये. असे न करशील तर आपल्याच हाताने तू आपली आणि आपल्या रय्याची खराबी करून घेशील. मिर्झा राजाला पाहिजे होती राजांची संपूर्ण शरणागत. हे पत्र ऐकताना राजे सुन्न आणि बधीर झाले. राजपुतांच्या गोटात 2 फार खराब गोष्टी कानावर पडल्या. सरकार, समोर उभा असलेला कर्माजी म्हणाला. बोल. आता सगळं खराबच समोर वाढून ठेवलं आहे. राजे बोलले. पुरंदरच्या सफेद बुरुजासमोर दिल्लीरनं लाकडी धमधमे उभे करून तोफांची मारगिरी जारी केलीये. त्या धमधम्यावरून आलेला एक तोफगोळा सफेद बुरुजाच्या बारूद कोठारात पडला. कोठाराच्या भडक्याने चिरेबंद सफेद बुरुज अस्मानात उडाला. त्यावर 80 धारकऱ्यांच्या डोळ्याचं पातं लवायच्या आत नुसत्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडाल्या त्यांनी. त्याच्या तुटक्या हातपायाचा पाऊस माचीवर कोसळला. किल्लेदारानं ते पडलेले हातपाय गोळा करून सगळ्यांना एकदमच अग्निडाग दिला. आणि काय कर्माजी? बोल. गड पडला काय? नाही, गड नाही पडला. एक छातीचा गडी पडला. काल दिल्लीरनं गडाचं 5000 पठाणीशी सुलतान नवडा केला. तो मोडून काढण्यासाठी सदर दरवाजा उघडून 700 रामोशी महार धारकरी पाठीशी घेऊन मुरारबाजी त्यांच्यावर तुटून पडले. दोन्ही हातात पट्टे चढवून मुरारबाजी विजेच्या लोळासारखे गड उतरंडीवरून दिल्लीवर कोसळले. हातगाईची हत्यारमार झाली. हाना मारा, हर हर महादेव असं ओरडत मुरारराव चढत्या उन्हात तळपणारे पट्टे दोन्ही हातांनी फिरवीत होते. भरल्या शिवारातील कंस कापावीत तसे पठाणी हशम कापून काढीत होते. फार जोरावर जंग झाला. एका टेकडावर उभा असलेला दिल्लीर खान आपल्या ओठांवर हाताची बोटं ठेवून मिर्झारावच्या हातातील तळपत्या पट्ट्यांकडे बघून म्हणाला. या अल्लाह, अरे तू कैसा सुरमा सिपाही खुदा ने पैदा किया. अली जहाँ के कदमों पर आ, माले माल कर देंगे. खिन्नभर पट्टे थांबवून त्यांच्याकडे पेटल्या डोळ्यांनी बघत गाम थपथपल्या मुद्रेचे मुरारराव तिरस्काराने पचकन थुंकले. ए तो शिवाजी राजियाची इनामबंद शिलेदार आहे. तुझा कौल घेतो की काय? असे मोठ्याने गरजत ते सीधे दिल्लीरच्या रुखाने हत्यार चालवीत पुढे चालून गेले.
कुणीतरी फेकलेला एक रसरसता बाण आला आणि कचकन त्यांच्या गळ्यात आरपार गुंतला. रक्ताची फवार चिकांडी उमलली. आई अंबे म्हणून मुरारराव क्षणभर कळवळले आणि गळ्यात रुद्रा बाण तसाच घेऊन हत्यार मारत तसेच 10 हात पटांनी गर्दीत पुढे घुसले. गळ्यातल्या बाणाने त्यांना हर हर महादेव ओरडता आले नाही. 10 हात पुढं घुसलेल्या मुरारबाजींनी निकराने मिळतील तेवढे पठाण गर उतरंडीवर लोळवले आणि मुरारबाजी कोसळले. उतरंडीवर त्यांनी 4-5 पलट्या खाल्ल्या. त्यामुळे गळ्यातला बाण भुईला धडकून जखम फुटली. उताने पडलेले मुरार देशपांडे गडावरच्या निशाण्याकडे बघत, साहेब कामावर खर्ची पडले. दिलेरखानच्या काल त्याच्या किल्लेदाराने काल त्यांच्या देहाला गडावर अग्नी दिला. सरकार मारत्या समशेरीशी मुरारबाजी कामी आले. आता पुरंदर टिकणं मुश्किल हाय. ती गैरखबर सांगताना कर्माजीच्या डोळ्यात पाणी उभे राहिलं. कर्माजीचे बोलणे ऐकताना संभाजीराजांच्या मनात 2 विचित्र गोष्टींची सरभर झाली होती. म्हाताऱ्या हैबतबाची थरथरती मावळ बोली त्यांच्या मनात फिरत होती. राजा, तू जगदंबेच्या दंडातील ताईत हायस. आणि त्याच्या डोळ्यासमोर मात्र उभे होते ते गळ्यात रुद्रा बाण घेऊन पट्टे चालवीत पुढे जाणारा, तुझा कौल घेतो की काय म्हणणारे रक्ताळलेले मुरारराव.